Welcome to all of you. In the last video, we have studied which numbers are irrational numbers and which numbers are rational numbers and decimal form of irrational numbers. Now we are going to study how to show root 2, square root of 3, square root of 5, square root of 6, square root of 7 on a number line. Now see here, this is the one line and here is 0 at the same distance. We have mark here and here also. Numbers to the right side of 0 are positive numbers and numbers to the left side of 0 are negative numbers. I have written here there is 1, 2, 3, 4. There is -1, -2, -3, -4. Now how to show square root of 2 on a number line? For that, this distance is 1, 0 to 1. This distance is 1. So length of this is 1. If we draw a perpendicular from this point where there is a 1, at that point we draw a perpendicular to this number line. So this ray is perpendicular to this number line. हे परपेंडिक्युलर काढताना तुम्ही प्रोटेक्टरचा वापर करा किंवा सेट स्क्वेअरचा वापर करा. तुम्ही इथं परपेंडिक्युलर काढायचा म्हणजे हा जो अँगल आहे तो 90 डिग्रीचा असला पाहिजे. त्यानंतर कंपास घेऊन त्या कंपासमध्ये 0 to 1 जेवढं डिस्टन्स आहे तेवढं कंपासमध्ये घ्यायचं आहे. हे असं 0 to 1 एवढं डिस्टन्स घ्यायचं आहे आणि त्यानंतर इथं 1 वर इथं या कंपासचं रूपांतर ठेवायचं आहे आणि इथं असं एक आर्क काढायचे. हे डिस्टन्स आपण 0 to 1 घेतले. अशा पद्धतीने 0 to 1 घ्यायचं. इथं लोखंडी टोक ठेवायचं या कंपासचं आणि याने असं एक आर्क काढायचे. हे आर्क इथं जिथे इंटरसेक्ट होते तिथं आपण पी हे नाव देणार आहे आणि हे डिस्टन्स पण किती झालं आता 1 आणि हे पण डिस्टन्स 1 झालं आणि हा काय झाला राईट अँगल ट्रायंगल झाला. बाय पायथागोरस थिअरम वी हॅव स्टडीड in last video that if one side is 1 and another side is 1, then length of hypotenuse is square root of 2. That is square of this side plus square of this side is equal to square of hypotenuse. Square of this side is 1, square of this side is also 1. 1 plus 1, 2. Taking square root of that we get root 2. So length OP will be root 2. Then कंपास घ्यायचं आहे आणि कंपासचं लोखंडी टोक 0 ठेवायचं आहे आणि पेन्सिलचं टोक P वर येईल एवढं घ्यायचं अंतर. हे पहा P वर असं आणि तुम्ही असं एक आर्क काढायचे. ती आर्क या लाईनला जिथे इंटरसेक्ट होईल तिथं आपण काय म्हणणार आहे स्क्वेअर रूट ऑफ 2 बिकॉज दिस डिस्टन्स इज OP that is square root of 2. Then this distance is also square root of 2. आता आपल्याला स्क्वेअर रूट ऑफ 3 इथं नंबर लाईनवर दाखवायचं आहे. स्क्वेअर रूट ऑफ 3 दाखवताना तुम्ही काय करायचं आहे या स्क्वेअर रूट ऑफ 2च्या तिथं परपेंडिक्युलर काढायचा आहे. तर या ठिकाणी जर परपेंडिक्युलर काढायचा असेल तर तुम्ही तो प्रोटेक्टरच्या सहाय्याने किंवा सेट स्क्वेअरच्या सहाय्याने काढायचा आहे. तर मी आता अंदाजेच काढतोय. तुम्ही असं पट्टी धरून नाही काढायचा.
प्रोट्रॅक्टरच्या सहाय्यानं 90 डिग्रीचा अँगल मोजायचा आहे आणि मग ते काढायचं आहे. समजा हे परपेंडिक्युलर, इथं परपेंडिक्युलर आहे. आपल्याला काय दाखवायचे? √2. त्यावेळी कुठं काढणार परपेंडिक्युलर? √3 दाखवताना √2 आणि √2 दाखवताना √1 म्हणजे 1 काढायचं परपेंडिक्युलर. आता हे परपेंडिक्युलर झाल्यानंतर हे जे डिस्टन्स आहे 1, 0 to 1 हे जेवढं डिस्टन्स आहे तेवढंच डिस्टन्स घेऊन याच्यावर एक आर्क काढायचं आहे. असं इथे एक आर्क होईल, तर ते इथं येईल आर्क. आणि हे आणि हे जोडायचं आहे. मी हे जर जोडलं तर बघायच्यासारखा राईट अँगल ट्रायंगल होईल आणि ह्या राईट अँगल ट्रायंगलमध्ये या राईट अँगल ट्रायंगलमध्ये ही लेंथ किती? √2 आणि ही लेंथ 1 आहे. √2 स्क्वेअर प्लस 1 स्क्वेअर इज इक्वल टू हायपोटेनस स्क्वेअर. दॅट इज सपोज हिअर देर इज अ पॉइंट Q, then PQ square. √2 square that is 2 plus 1 square 1 is equal to PQ square. So PQ square is equal to 3. PQ square is equal to 3. So PQ is equal to, taking square root of both sides, PQ is equal to square root of 3. Means OQ, sorry, not PQ, OQ. √2 square, this side square, plus 1 square, this side square. Suppose here is a point B. And then OB square plus BQ square is equal to OQ square. So OB, that is √2. BQ 1. √2 square plus 1 square is equal to OQ square. √2 चा square आला 2. 1 चा square 1, 2 plus 1 3, OQ square is equal to 3. Taking square root of both sides, we get OQ is equal to √3. So this is a √3. Then take a compass and compass घेऊन त्याचं लोखंडी टोक ओवर ठेवायचं आहे, पेन्सिलचं टोक Qवर ठेवायचं आहे. आणि या पद्धतीनं आता इथं छोटंसं पडतं आहे, त्यामुळं आपण मोठ्या कंपासच्या सहाय्याने असं एक आर्क काढायचे, हाताने नाही. इथं जिथं इंटरसेक्ट होईल तिथं काय असणार आहे? √3. आता पहा, √2 काढताना आपण √1 म्हणजेच 1 तिथं परपेंडिक्युलर काढला, हे लक्षात घ्या. √3 दाखवताना त्याच्या आधीचं √2 परपेंडिक्युलर काढलाय. आता √4 दाखवण्याची आवश्यकता आहे का? नाही. √4 म्हणजेच काय? 2, ते तर इथं आहे. मग आपण √5 दाखवताना आपण काय करणार? ह्या √4 म्हणजेच 2 इथं परपेंडिक्युलर काढणार आहे आणि हे डिस्टन्स किती घेणार आहे? 0 to 1 जेवढं आहे तेवढं इथं डिस्टन्स घेणार आहे. इथं आर्क काढणार, इथं इंटरसेक्ट झालं की इथून हे जोडणार, इथं लोखंडी टोक ठेवणार, पेन्सिलचं टोक इथं जिथं इंटरसेक्ट झालं या परपेंडिक्युलरला तिथं ठेवणार आणि असे आर्क काढणार. ती ज्या या नंबर लाईनला जिथं इंटरसेक्ट होईल तिथं काय असणार आहे? √5. तुम्हाला जर √6 दाखवायचं असेल तर तुम्हाला आधी काय करावं लागेल? √5 दाखवावं लागेल. आणि √5 दाखवण्यासाठी आवश्यक काय आहे? √4, दॅट इज 2. 2 इज हिअर. लक्षात आले मी काय म्हणतो ते? समजा तुम्हाला √3 दाखवायचं असेल, √3 नंबर लाईनवर दाखवायचं असेल तर तुम्हाला अगोदर √2 हे नंबर लाईनवर दाखवावंच लागेल. √2 दाखवलं तरच आपल्याला √3 दाखवता येईल, कारण ह्याची गरज भासते आपल्याला. लक्षात आलंय? आता √7 कधी कधी विचारतात, तर √7 दाखवण्यासाठी आवश्यक काय आहे? √6. ते या नंबर लाईनवर आहे का? दाखवता येते का? तर ते दाखवता येतं. आधी ते दाखवावं लागेल. म्हणजे √7 दाखवण्यासाठी √6 दाखवायचं.
स्क्वेअर रूट ऑफ 6 दाखवण्यासाठी स्क्वेअर रूट ऑफ 5 दाखवावं लागतं आणि स्क्वेअर रूट ऑफ 5 दाखवण्यासाठी तिथं √4 स्क्वेअर रूट ऑफ 4 आवश्यक असतं आणि ते स्क्वेअर रूट ऑफ 4 म्हणजे 2 असतं. इथं परपेंडिक्युलर काढायचं आहे. लक्षात घ्या, स्क्वेअर रूट ऑफ 5 दाखवायचं असेल तर हे बाकीचं दाखवायची गरज नाही. पण स्क्वेअर रूट ऑफ 3 दाखवायचं असेल तर स्क्वेअर रूट ऑफ 2 आधी दाखवायचं आहे. स्क्वेअर रूट ऑफ 2 दाखवण्यासाठी स्क्वेअर रूट ऑफ 1ची गरज असते. स्क्वेअर रूट ऑफ 1 इथं आहे, म्हणजेच 1. म्हणजे हे 1 इथं असते. स्क्वेअर रूट ऑफ 2 आपण डायरेक्ट याच्यावर परपेंडिक्युलर काढून हे डिस्टन्स 0 to 1 एवढं घ्यायचं आणि इथं एक आर्क काढायची. हे इंटरसेक्ट होईपर्यंत तिथं √2 असतं. स्क्वेअर रूट ऑफ 2 आलं की इथं परत परपेंडिक्युलर काढायचं आहे तुम्ही आणि हे डिस्टन्स पुन्हा 0 to 1 जेवढं आहे तेवढंच घ्यायचं आहे आणि हे जोडायचं आहे. इथं लोखंडी टोक ठेवायचं आहे, इथं पेन्सिलचं टोक ठेवायचं आहे आणि असे आर्क याला इंटरसेक्ट होईपर्यंत काढायचे. जिथं इंटरसेक्ट होते तिथं काय नाव द्यायचं आहे, स्क्वेअर रूट ऑफ 3. आता स्क्वेअर रूट ऑफ 4 दाखवायची गरज नाही. ते स्क्वेअर रूट ऑफ 4 म्हणजेच 2 असतं. ते रॅशनल नंबर आहे, तो इथं दाखवता येतो आपल्याला. पण हे जे नंबर आहेत स्क्वेअर रूट ऑफ 2, स्क्वेअर रूट ऑफ 3, स्क्वेअर रूट ऑफ 5, स्क्वेअर रूट ऑफ 6, स्क्वेअर रूट ऑफ 7 हे कसले नंबर आहेत, इरॅशनल नंबर आहेत आणि ते इरॅशनल नंबर दाखवण्यासाठी आपल्याला या पद्धतीनं ते दाखवता येतात. आता पहा, स्क्वेअर रूट ऑफ 5 दाखवायचे तुम्हाला. आता मी हे बाकीचं पुसून टाकतो म्हणजे तुमच्या ते लक्षात येईल. स्क्वेअर रूट ऑफ 5 पहा, इथं 1 आहे, इथं 1 आहे, इथं 2 आहे. स्क्वेअर रूट ऑफ 5 दाखवायचं. तर स्क्वेअर रूट ऑफ 5 पेक्षा 1 न कमी 4 म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ 4 याचा आधार घ्यावा लागतो. स्क्वेअर रूट ऑफ 4 म्हणजेच 2. मग याचा आधार घ्यायचा म्हणजे इथं परपेंडिक्युलर काढायचं आहे. इथं प्रोटेक्टर ठेवून इथं 90 डिग्रीचा अँगल करायचा आहे तुम्ही आणि असे लाईन काढायची. मग 0 to 1 किंवा 1 to 2 किंवा 2 to 3 हे जे डिस्टन्स घेतले आपण युनिट डिस्टन्स, तेवढं डिस्टन्स कंपासमध्ये घ्यायचं आहे. कंपासचं लोखंडी टोक या 2 जिथं आहे हा पॉईंट तिथं ठेवायचं आहे आणि हे जे अंतर आहे तेवढ्या अंतरावर इथं असं एक आर्क काढायचं आहे. हे इंटरसेक्ट झालेला हा जो पॉईंट आहे, हा पॉईंट आणि 0 हे जोडायचं आहे आणि इथं लोखंडी टोक ठेवायचे. कंपासचं पेन्सिलचं टोक इथं ठेवायचं आहे आणि असे एक आर्क काढायची. ही या लाईनला छेदेपर्यंत वाढवायचे आहे. इथं जिथे इंटरसेक्ट होते तिथं काय असणार, स्क्वेअर रूट ऑफ 5. आता स्क्वेअर रूट ऑफ 5 दाखवल्यानंतर स्क्वेअर रूट ऑफ 6 कसं दाखवायचं, तर जसं आपण स्क्वेअर रूट ऑफ 2 दाखवलं आणि स्क्वेअर रूट ऑफ 3 दाखवलं त्यावेळी स्क्वेअर रूट ऑफ 2चा वापर केला, तसं आपल्याला इथं स्क्वेअर रूट ऑफ 5चा वापर करायचा आहे. म्हणजे इथं परपेंडिक्युलर काढायचं आहे. हे कंपासने मोजून काढायचं आहे. हा 90 डिग्रीचा अँगल आहे, हा 90 डिग्रीचा अँगल आहे. परत हे 0 to 1 जेवढं डिस्टन्स आहे तेवढं डिस्टन्स घ्यायचं. इथं एक इंटरसेक्ट होणारा आर्क काढायचं आणि परत हे O म्हणजे 0 आणि हे जेवढं अंतर आहे तेवढं अंतर कंपासमध्ये घ्यायचं आहे. लोखंडी टोक इथं 0वरच ठेवायचं आहे. पेन्सिलचं टोक इथं ठेवायचं आहे आणि याला इंटरसेक्ट होणारे आर्क काढायचे. इथं असणार √6 स्क्वेअर रूट ऑफ 6. तसंच स्क्वेअर रूट ऑफ 7 दाखवण्यासाठी जसं आपण स्क्वेअर रूट ऑफ 5च्या तिथं परपेंडिक्युलर काढलं तसं स्क्वेअर रूट ऑफ 6 त्या तिथं परपेंडिक्युलर काढायचे. परपेंडिक्युलर काढताना प्रोटेक्टरच्या साह्यानं 90 डिग्रीचा अँगल करा किंवा सेट स्क्वेअरच्या साह्यानं तुम्ही 90 डिग्रीचा अँगल करा. परत हे जे डिस्टन्स आहे ते हेच आहे, तेच एवढं डिस्टन्स घ्यायचं आहे. म्हणजे इथं आणि हा आणि 0 पासून इथपर्यंत. इथं लोखंडी टोक ठेवा, इथं पेन्सिलचं टोक ठेवा आणि इथं पेन्सिलच्या टोकानं इथं लोखंडी टोक ठेवून असा एक आर्क काढायचे आणि ते इथं इंटरसेक्ट होईल. तिथं काय असणार आहे, √7. त्यानंतर √8 असं तुम्हाला दाखवता येतं. तुम्ही एकाच नंबर लाईनवर √2, √3, √4 म्हणजे 2, √5, √6, √7, √8, √9 म्हणजे 3वर येणार. तुम्ही हे काढून पहा. घरी एक तुम्हाला स्वाध्याय देतो. तुम्ही ही ॲक्टिव्हिटी घरी करायची आहे. पहिलं काय करायचं आहे, एक लाईन काढायची. लाईनवर सारख्या अंतरावर खुणा करायच्या.
या खुणा केल्यानंतर 0पासून 0मध्ये घ्यायचा, इकडं निगेटिव्ह नंबर घ्यायचे, इकडं पॉझिटिव्ह नंबर घ्यायचे. 0 1 2 3 4, त्यानंतर -1 -2 -3 -4. आता तुम्हाला जसं √2 इकडं दाखवलं तसं इकडं दाखवता येतं, पण इथे एकदा दाखवलं की तेवढंच अंतर घ्यायचं. √2 समजा इथं होतं, एवढं अंतर घ्यायचं, इथं लोखंडी टोक ठेवायचं, इथं पेन्सिलचं टोक ठेवायचं, इथं लोखंडी टोक ठेवायचं आणि हे उलटं इकडं इंटरसेक्ट होणं करायचं. इकडं जिथे इंटरसेक्ट होईल तिथं काय असणार, इकडं +√2 असणार, इकडं -√2 असणार. जसं की इथं आता √5 आहे, म्हणजे तुम्ही एवढं डिस्टन्स घेतलं इथपासून ते इथपर्यंत, इथं लोखंडी टोक ठेवलं, पेन्सिलचं टोक इथं ठेवलं, असं कंपास ठेवलं आणि इथं लोखंडी टोक ठेवून एवढं अंतर घेऊन तेवढंच अंतर इकडं इंटरसेक्ट होणारा आर्क काढलं. या लाईनला जिथे इंटरसेक्ट होतं आहे तिथं काय असणार आहे, -5. जसं पॉझिटिव्ह नंबर दाखवता येतील तसं निगेटिव्ह इरॅशनल नंबर पण दाखवता येतील, हे लक्षात ठेवा. आणि हे कृती तुम्ही घरी गेल्यावर करा. नंबर लाईनवर सेपरेट एक √2 दाखवा, नंतर दुसरी नंबर लाईन काढा, त्याच्यावर √3 दाखवायचे आहे तुम्हाला, पण असं सेपरेट ते दाखवता येतं का, तर नाही. त्याच्यासाठी √2 दाखवावंच लागतं, तरच आपल्याला √3 दाखवता येतं, हे लक्षात ठेवा. आता जर समजा तुम्हाला √5 नंबर लाईनवर दाखवायचं आहे तर तुम्हाला इतर कशाची गरज लागणार नाही, कारण √5 दाखवण्यासाठी गरज कशाची लागते, √4ची. आणि √4 म्हणजे 2 असतं आणि ते 2 अगोदरच आपलं असतं. त्यामुळं जसं की √3 दाखवताना √2 दाखवावंच लागतं, तसं आपल्याला √5 दाखवताना कशाचीही आवश्यकता लागत नाही, कारण 2 रेडीमेड तिथं असतं. आता तुम्हाला √7 दाखवायचं असेल तर मात्र तुम्हाला √7 दाखवण्यासाठी आधार कशाचा, √6चा. पण √6 दाखवता येते का, नाही, त्याचं √, निघत नाही. म्हणून √6 दाखवण्यासाठी √5चा आधार घ्यावा लागतो. म्हणजे आधी तुम्हाला √5 दाखवावं लागेल, त्याच्यावरून √6 दाखवावं लागेल आणि त्याच्यावरून √7 दाखवावं लागेल. म्हणजे तुम्हाला √7 दाखवायचं असेल तर या 2 गोष्टी दाखवल्या पाहिजे, √5 त्यानंतर √6 आणि त्यानंतरच तुम्हाला √7 दाखवता येईल, हे लक्षात घ्या. हे प्रॅक्टिस सेट 1.4 आहे, त्याच्यामध्ये ही उदाहरणं आहेत. तुम्हाला सहजासहजी हे सोडवता येतील. आजच प्रॅक्टिस करा, अडचण असेल तर विचारा. हे मात्र लक्षात ठेवा, हे डिस्टन्स कमी जास्त होतं, पण हे डिस्टन्स आहे ते 1 असतं. म्हणजे 0 to 1 जेवढं असतं तेवढंच इथं पण घेतात, तेवढंच इथं पण, तेवढंच इथं पण, तेवढंच √2 दाखवताना, तेवढंच √3 दाखवताना, हे लक्षात घ्या. हे अंतर हे उभं जे आहे वर्टिकल ते 1 असतं आणि हे बदलतं. समजा तुम्हाला √6 दाखवायचं आहे तर हे डिस्टन्स 1च आहे, पण हे डिस्टन्स किती, √5 आहे. √5चा स्क्वेअर 5 आणि 1चा स्क्वेअर 1, 5 + 1 6, त्याचा स्क्वेअर √6 असं ते येतं. आता हे डिस्टन्स इथपर्यंतचं √6 आहे आणि हे किती, 1. मग √6चा स्क्वेअर केला तर 6 येणार आणि 1चा स्क्वेअर केला तर 1 येणार. 6 + 1 7 आणि त्याचं स्क्वेअर √7 असं ते येणार. लक्षात आलं. तर या पद्धतीनं तुम्ही प्रॅक्टिस सेट 1.4 हे सोडवायचं आहे. आता ही उदाहरणं झाली की हे आपलं चॅप्टर संपलेलं आहे. या नंतरचा व्हिडिओ जो होईल किंवा तुम्हाला जो पाठ शिकायचा आहे तर दुसरं चॅप्टर आहे पॅरलल लाईन्स, ते परवापासून घेतलं जाईल. ठीक आहे. या चॅप्टरवर काहीही शंका असतील तर त्या माझ्या फोन नंबरवर मला विचारायच्या आहेत. थँक्यू.